मैत्रिणींनो, तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर आज आपण बनवणार आहोत चिकनची मस्त दम बिर्याणी. तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत जरा शेअर करावी. तर आता सकाळचे 10 वाजले आहेत. मला ह्यांनी चिकन आणून दिले आहेत. तर आणि सुट्टी असल्यामुळे आज जरा कामाला पण उशीर झाला, सर्व गोष्टींनाच उशीर झाला. नाश्ता पण माझा आत्ताच झाला आहे. तर म्हटलं जाऊ द्या, चला दुपारचा स्वयंपाक हा आपण चिकन बिर्याणी करूया. म्हणून मी आता चिकन बिर्याणी करणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी मी एकदम स्वच्छ पाण्याने चिकन छानपैकी धुवून घेतलं आणि एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलं, कारण त्याच्यातील सर्व पाणी निथळून. आता मी थोडे वेळ ते बाजूला ठेवून देते आणि नंतर त्यानंतर मी एक भांड्यामध्ये तांदूळ भिजायला घालणार आहे. आता तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. हा बिर्याणीचा मोठा राईस आहे आणि तो मी आता भिजायला घालते. तर तो मी अर्धा किंवा 1 तास त्याला भिजायला घालणार आणि तोपर्यंत बिर्याणीची बाकीची मसाल्यांची तयारी वगैरे करून घेणार. आणि मग हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बाजूला. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट आता करून घेते. त्यासाठी मी आलं लसूण सोलून घेतलं आहे आणि आलं पण आता छानपैकी चिरून घेते आणि त्याची पेस्ट करते. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे आणि ती आता आपण या चिकनला लावून घेणार आहे. तर आता या कढईमध्ये मी हे चिकन चांगलं निथळून घेतलं आहे. हे निथळायला ठेवलं होतं मी इथं धुवून, तर ते यामध्ये टाकून घेते. आणि त्यामध्ये आपण हे जे सर्व मसाले काढले आहेत. तर सगळ्यात आधी मी दही मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला हे सर्व टाकून घेतलं. ते सर्व एकत्र मिक्स केलं. पूर्णपणे त्या चिकनला छानपैकी लावून घेतलं आणि त्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरी आणि दालचिनी हेही टाकून घेतलं. आणि त्यानंतरून आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण घालणार आहे. तर मी आलं लसूण पेस्ट बाजूला वाटून ठेवली होती, तीही मी त्यामध्ये मिक्स केली आणि ते सर्व चिकनला छान प्रकारे चोळून घेतलं. ते पूर्ण एकजीव करून घेतलं. तर ते मी मॅग्नेट होण्यासाठी बाजूला म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवून दिलं. नंतर 1 तासाने ते आपण बाहेर काढणार आहोत. तोपर्यंत मी इकडे गरम पाणी करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेतलं. तर ते पाणी मी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये लवंग, मिरी, तमालपत्र हे टाकून घेतलं. तसेच 1 लिंबू हे पिळून घेतलं आणि त्यामध्ये 1 चमचा तेलही टाकून घेतलं. म्हणजे तेलामुळे आपली बिर्याणीचा जो राईस आहे तो सुट्टा होतो आणि लिंबामुळे आपला राईस आहे तो पांढरा शुभ्र दिसतो. त्यामुळे या 2 गोष्टी त्यामध्ये कंपल्सरी टाकायच्याच. आणि नंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही घालून घेतलं. इथे मी 2-3 उभे चिरलेले कांदे घेतले व त्यामध्ये मीठ घालून 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवून देते. तोपर्यंत 2 कांदे, हिरवी मिरच्या आणि 1 टोमॅटो आणि कोथिंबीर हेही मी चिरून घेतलं. तर इथे मी मीठ घालून ठेवलेला कांदा आहे, त्याला छानपैकी पाणी सुटलं आहे. तर तो कांदा मी
चांगला पिळून घेतला व इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यामध्ये हा कांदा आता मी घालून घेते. म्हणजे मिठामुळे हा कांदा लवकर लाल पण होतो आणि मस्त कुरकुरीतही होतो. हा लाल झालेला कांदा आता मी काढून घेते. तोपर्यंत मी इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते. त्याला आता छान उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये आपण भिजवून ठेवलेला राईस टाकून घेते. म्हणजे तोपर्यंत तो इकडे शिजून होईल. व येथे मी मॅरिनेट केलेले चिकन हे या पातेल्यामध्ये छान परतून घेते आणि पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये आपण राईस शिजवलेला तो टाकून घेणार आहे. तर आता इकडे राईसही छान शिजलेला आहे. तर त्याच्यामधील पाणी आता आपण काढून घेणार आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि त्याच्यातील पाणी काढून घेते. तर इथे मी सर्व पाणी हे चाळणीच्या मदतीने काढून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये फक्त राईस टाकून घेतलेला आहे, जेणेकरून चाळणीमधून जे राहिलेलं गरम पाणी आहे ते निथळून जाईल व राईस आपला छान मोकळा होईल. तर संपूर्ण राईस मी आता चाळणीमध्ये टाकून घेतला आहे आणि इकडे मॅरिनेट करायला ठेवलेले जे चिकन आहे त्याला छानपैकी दह्यामुळं पाणी सुटलेलं आहे व ते एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. परतताना त्यामध्ये थोडासा आपण लाल केलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर व पुदिना हे मिश्रण वरून टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याचा छान सुगंध येतो. तर आता हे चिकन आपलं छानपैकी परतून झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण शिजून घेतलेला राईस आहे तो टाकून घेते. तर अशा प्रकारे हा राईस सर्व बाजूंनी टाकून घ्यायचा आणि छान प्रकारे हा एक लाईनमध्ये टाकून घेतला आहे. तोपर्यंत मी या चाळणीमध्ये एक कोळसा गरम करण्यासाठी ठेवला आहे. हा कोळसा लालबुंद होईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि त्याचा वापर आपण आपल्या बिर्याणीला दम देण्यासाठी करणार आहोत. तर आता हा लाल केलेला कांदा आपण सजावटीसाठी सर्व बाजूने टाकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर व पुदिनाही त्यावर टाकून घेणार आहोत. म्हणजे बिर्याणी आपली परफेक्ट पूर्ण तयार होईल आणि छानही दिसेल. तसेच त्यामध्ये थोडे तूपही घालून घेतले. तुपामुळे बिर्याणीचा सुगंध हा अजूनच छान होतो व चवही एकदम छान लागते. तर हा गरम झालेला कोळसा आपण त्यामध्ये एका वाटीमध्ये ठेवून त्यावर थोडंसं तूप घालून पटकन झाकून ठेवायचं. म्हणजे आपला जो आपण बिर्याणीला दम दिलेला आहे तो एकदम छान बसतो व
बिर्याणी ही अजूनच टेस्टी लागते. तर आता 15 ते 20 मिनिटे होऊन गेलेली आहे आणि आपली बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे. तर पाहूया कशी झाली बिर्याणी. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. त्यामधील हा कोळसा आपण बाजूला काढून घेऊ व छान प्रकारे टेस्ट करू. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही बिर्याणी बनवली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये बनवली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी? तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अशी सुंदर बिर्याणी आता बनवून तयार झाली. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी बिर्याणीची सोपी रेसिपी? तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.